नमस्ते दोस्तों, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी. करूया आजच्या ह्या वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाला वेलकम. आजचे आपले काही जे अतिथी आहेत ते म्हणजे डॉक्टर मयुरा पुरुषोत्तम अरबट. त्या पशुधन विकास अधिकारी म्हणून गव्हर्नमेंट पशुपक्षी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आणि नमस्ते मयुरा मॅम. नमस्कार. तर मी असं ऐकलं आहे की तुम्ही गेल्या 10 वर्षापासून पंचायत समिती इथे कार्यरत आहात आणि आत्ताच तुम्हाला पशुपक्षी हॉस्पिटल जे काही गव्हर्नमेंटचं आहे तिथे तुम्ही आत्ताच कार्यभार सांभाळलेला आहे. तर कशा प्रकारच्या योजना, पशुसंवर्धन योजना तेथे राबवल्या जातात, काय काय उद्दिष्ट आहेत त्यांची, ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. नमस्कार मॅडम. मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी मालेगावमध्ये जवळपास मला 17 वर्ष झाले आहे. अरे वा. पशुसंवर्धन विभागात काम करत असताना त्यात काय होतं की 10 वर्ष मी पंचायत समितीचा कार्यभार बघितलेला आहे. तसेच वेटरनरी डिस्पेन्सरी जे हॉस्पिटल्स आहेत आमचे खेडोपाडी त्या तिथे सुद्धा काम केलेलं आहे. तर मेन पंचायत समितीला काम करत असताना पशुसंवर्धन विभागांतर्गत ज्या काही योजना असतात ज्या पूर्ण आपण तालुक्यात राबवतो त्या सगळ्या योजना माझ्या स्तरावरून तालुक्याच्या लेवलवरून राबवल्या जातात. तर त्या योजनांमध्ये एक थोडक्यात विभागाची माहिती तुम्हाला द्यायचं झालं तर मालेगाव तालुक्यात सगळ्यात जास्ती म्हणजे 32 दवाखाने आहेत. अरे बाप. पूर्ण मालेगाव तालुक्यात. आणि आत्ता जिथं माझी सद्यस्थितीत कार्यरत आहे मी पशुधन विकास अधिकारी म्हणून तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय म्हणजे मिनी पॉलिक्लिनिक म्हणूया आपण, तिथं आत्ता माझे 2 महिने झाले बदली झालेली आहे. तर तिथं पण एक दवाखाना आहे. म्हणजे खेडे ग्रामीण भागात 31 आणि हा एक 32 असे दवाखान्यांचं कामकाज त्याचं पूर्ण कंट्रोलिंग मालेगावमधून चालतं. अरे. मग जिल्हा स्तरावरून औषधी पुरवणे असो तो आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचवतो, तसंच योजना पोहोचवतो. आत्ता जर योजनांचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मेन करून आमच्याकडे नाविन्यपूर्ण योजना म्हणून असते. जे आपल्याला योजना आपण एखादी कशासाठी राबवतो की ग्रामीण भागात पशुपालन जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण पशुपालन. बरोबर आहे. तर ते ज्या योजना ह्या ज्या आहेत ह्या खालच्या ग्रामीण वर्गाला पुढे वर आणण्यासाठी जे योजनेचे काही टप्पे आहेत की अल्पभूधारक शेतकरी, त्याच्यानंतर 2 एकरपर्यंत, नंतर मग हेक्टरपर्यंत ज्यांच्याकडे जमीन असेल अशा शेतकऱ्यांना आपण लाभ देतो. म्हणजे मोठ्या स्वरूपाची योजना असतात. तर याच्यात मुख्यत्वे करून दुधाळ जनावरे गट वाटप ही एक योजना आहे. याच्यात जनरल प्रवर्गासाठी 50% अनुदानावर, तसेच अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदानावर आपण राबवतो. यात महिलांना जसं आपण म्हणतो महिलांना 50% आरक्षण आहे आता, तर त्या स्कीम्समध्ये पण तसंच बघितलं जातं. सगळ्या प्रवर्गातून घेताना महिलांचा पण तसाच विचार केला जातो. आणि त्याच्यात एक दुसरी योजना, याच्यात आपण 2 दुधाळ गाई किंवा 2 दुधाळ म्हशी असा गट वाटप करतो. अच्छा. त्यानंतर आपला शेळी गट पण वाटप करतो. त्याच्यात आपण विशेष करून जे आपलं शेळी मेंढी महामंडळ आहे जे आपलं 5 जिल्हे मिळून एक आहे, चाळीसगाव तालुक्यात बिलाखेड इथं आहे. तिथूनच आपल्याला शेळ्या आणि मेंढ्यांचा पुरवठा होतो. अच्छा. म्हणजे 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 त्यांचा नरमेंढा असं वाटप केलं जातं. त्यानंतर तिसरी योजना म्हणजे आपल्याला आता छोटा प्रवर्ग वर आणायचा आहे, त्याच्यामुळं 1000 पक्ष्यांचं पोल्ट्री फार्म, पोल्ट्री शेड बांधणे. अच्छा. तर याच्यात आपल्याला 1900 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आणि 10 बाय 10ची एक रूम करायची. त्याच्यात स्वतःचे पैसे, आता काही उत्सुक असतात खालच्याही स्तरावरचे किंवा जो आपला आर्थिक दुर्बल घटक आहे तो सुद्धा याच्यात 5000 पर्यंत पक्षी शेडचं बांधकाम करतो. काही बँक लोन घेऊन करतात, स्वतः रक्कम उभारतात, असं सुद्धा करतात. अशा प्रकारच्या आपल्या विभागाच्या योजना असतात. त्याच्यात परत जनावरांचा इन्शुरन्स हे पण एक स्कीम असते. हो. म्हणजे आपण जे दुधाळ गट आणि शेळी गट घेतो तर त्याच्यात आपली टर्म्स अँड कंडिशनच आहे शासनाच्या याच्यात की 3 वर्षाचा आपल्याला विमा तो
संयुक्त काढावाच लागतो. कारण कसं आहे, एक तर लोक बँकेचं लोन घेतात किंवा स्वतःचा लाभार्थी हिस्सा उभा करतात. त्याच्यात जर नवीन नवीन काही लोक नवे व्यवसाय करतात, काहींना अनुभव राहत नाही, त्याकरता आपण त्यांना प्रशिक्षण पण देतो आणि नंतर मग पशूंचा विमा पण काढतो. म्हणजे त्याचं एखादं नुकसान झालं तर त्याला तेवढाच ते दुसरं पशु घेण्याकरता हातभार लागतो. अच्छा, अरे वा, छान. म्हणजे आपण बघतो की माणसांसाठी जसं सगळ्या योजना गव्हर्नमेंट राबवत आहे, त्याप्रमाणे पशुपक्ष्यांसाठी सुद्धा या अशा सुंदर आणि एक चांगल्या उपयोगी अशा योजना राबवल्या जात आहेत. तर नक्कीच हा एक प्रगत देशाकडे जाणारा असा हा योजना आहे. छानच. अत्यंत उपयुक्त अशा योजना गव्हर्नमेंटतर्फे राबवल्या जात आहे आणि तेच डॉक्टर मयुरा यांनी आपल्याला अत्यंत सुंदररित्या समजावून सांगितले आहेत. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की ह्या योजना ज्या राबवत असतो त्यासाठी कुठल्या कुठल्या कागदपत्रांची गरज ही लागत असते? तर ते मॅडम, आता कागदपत्रांचं म्हणायला झालं तर पूर्ण आमच्या पशुसंवर्धन विभागासाठी कागदपत्र जर म्हटले तर त्याच्याकडे जमीन पाहिजे, म्हणजे 7-12 उतारा आला. जमीन त्याच्याकडे नसेल तर त्याचा घराचा उतारा म्हणजे 8चा उतारा आला. आपण 75% किंवा अनुसूचित जाती जमाती जेव्हा म्हणतो तर जातीचं सर्टिफिकेट आलं, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आलं. त्याच्यानंतर त्याचे फोटो ओळखपत्र जे आपण म्हणतो, आधार कार्ड, त्याच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, ते एक आपण म्हणतो. आणि मेन जे आता प्राधान्याने निवडल्या जातात म्हणजे महिला आणि प्रशिक्षण घेतलेले. पशुसंवर्धन विभागाचं आमचं अनुसूचित जाती जमातीसाठी प्रशिक्षणाचा पण कार्यक्रम असतो जिल्हा परिषदेमार्फत. ते जर प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं राहिलं तर त्याला प्राधान्य मिळतं. रोजगार स्वयंरोजगारमध्ये नाव नोंदवलेलं असलं, सुशिक्षित बेरोजगार म्हणून, तर त्याच्यातही त्याला प्राधान्य राहतं. असे कागदपत्र. आपण एखादा आहे की इच्छुक आहे पण त्याच्याकडे जमीन नाही आहे तर तो भाडेतत्वावर जमीन घेऊन 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र सुद्धा करून देऊ शकतो. म्हणजे असं काही योजनेपासून एखाद्याला जमीन नाही आहे व तो काही वंचित राहू शकत नाही असं. अरे वा. तुम्ही आत्ता आम्हाला कागदपत्रांविषयी छान असं समजावून सांगितलं, परंतु हे कागदपत्र आणि ही सगळी जी काही प्रोसिजर आहे त्या सगळ्या प्रोसिजरला साधारण किती असा वेळ लागतो हे देखील आम्हाला तुम्ही सांगाल? मॅडम, काय होतं, पूर्वी 2011-12 ह्या ज्या योजना आहेत हे आपण जे म्हणतो पूर्ण अर्ज घेणे आणि ह्या ऑफलाईन होते. पण 2017 काही योजना मॅडम ऑनलाईन झालेल्या आहेत. तर आत्ता ग्रामीण भागातल्या एकाही पशुपालकाला आमच्या पंचायत समितीपर्यंत अर्ज भरण्यासाठी तरी यायची गरज नाही. अरे वा, छान. त्यांनी ऑनलाईन सायबर कॅफेवर किंवा त्यांच्या मोबाईलवर अर्ज भरला, खात्याच्या वेबसाईटवर तरी चालतो. अरे वा. त्यानंतर एकदा आता समजा जनरली डिसेंबरमध्ये ऑनलाईन योजना सुरू होतात. 1 महिन्याचा कालावधी असतो अर्ज भरण्यासाठी. मग मोबाईलवरून भरत किंवा सायबर कॅफेवरून भरत पशुपालक त्यांचा मोबाईल नंबर त्या फॉर्मवर भरतात. खात्याच्या वेबसाईटवरून त्यांना त्या मोबाईल नंबरवर मेसेज येतो की तुम्ही आता कागदपत्र अपलोड करा. अच्छा. परत त्यांना कागदपत्र अपलोड करायसाठी सुद्धा 1 महिन्याचा कालावधी मिळतो मॅडम. कारण बऱ्याच ठिकाणी रेंजचा वगैरे प्रॉब्लेम राहतो, ह्या गोष्टी येतात. आणि ते झाल्यानंतर निवड प्रक्रिया एखाद्या महिन्यात पूर्ण होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाली की डायरेक्ट त्याच्या मोबाईलवर मेसेज जातो. परत आमच्या पंचायत समिती कार्यालयाला मेल मार्फत येतो. कारण याच्यात कलेक्टर ऑफिस सुद्धा इन्व्हॉल्व असतं. लकी ड्रॉ सिस्टीमनेच नावं काढली जातात. तर एकदा फॉर्म भरल्यापासून मॅडम 3 ते 4 महिन्यापर्यंत अनुदान त्याच्या खात्यावर जमा होतं. अरे वा. तर म्हणजे ही प्रोसिजर ऑनलाईन झाल्यामुळे जरा जास्त सोपी झाली आहे आणि इझिली आपण ही सगळी प्रोसिजर करू शकतो. तर खूपच छान आणि उपयुक्त माहिती आत्ता आपल्याला डॉक्टर मयुरा यांनी इथे दिलेली आहे. माझा पुढचा प्रश्न म्हणजे मला आता तो उत्स्फूर्तपणे असा विचार असं वाटतोय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेटरनरी डॉक्टर म्हणून तुम्ही जेव्हा कार्य करत असता तेव्हा महिलांचा सहभाग ह्या सगळ्या म्हणजे ॲज अ डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर किती आहे, कशा प्रकारे त्या कार्यरत आहेत आणि महिलांसाठी किती म्हणजे कार्य करण्यासाठी किती वाव आहे या क्षेत्रात, मला विचारावं असं वाटतं. मॅडम, आता जरी एखादा पुरुष लाभार्थी जरी असला किंवा महिला लाभार्थी जरी लाभ घेणारी असली किंवा त्यांच्याकडे ऑलरेडी गाई म्हशी असल्या तरी शेण काढायचं काम आणि दूध काढायचं काम हे महिलाच करतात. अच्छा. म्हणजे जास्ती प्रमाणात. आणि जो
पुरुष मंडळी शेतीला पूरक व्यवसाय हे करते, हा पूर्ण टोटली तरी आपल्या महाराष्ट्रात तरी मला असं वाटतं महिलांच्याच भरोशावर आहे. आणि शेळींचं जर तुम्ही पाहिलं गेलं तर शेळींमध्ये तर 100% क्रेडिट सगळं महिलांनाच आहे. कारण माझ्या एकाच्या 2 कशा होतील, कारण मी वेटरनरी डिस्पेन्सरी मध्ये काम करताना पाहिलं की मॅडम हे औषध दिल्याने वाढ होईल का, किंवा शेळीची एखादी डिलिव्हरी झाली तर याला कोणतं लसीकरण करायचं ह्या विचारायला आवर्जून महिला येतात. किंवा जंताचं औषध कधी पाजायचं, आता याला काय द्यायचं म्हणजे त्याचं वजन वाढेल, किंवा बकरी ईदच्या वेळेस मी माझा बोकड विकू शकेल, ह्या महिलाच येतात ग्रामीण भागात मॅडम विचारायला. ऍक्च्युली महिलांमध्ये जे एक मातृत्व उपजतच असतं, जी काही ती फिलिंग असते आईपणाची, ते सुद्धा प्राण्यांच्या विषयी ते सुद्धा त्यांना कामात येत असेल की तीच एक फिलिंग त्यांना आपल्या प्राण्यांविषयी वाटत असावी. आणि खूप छानच उत्तर होतं मॅम तुमचं. आपण आता हे सगळं बघत असताना एका महिलेसाठी कुठल्या प्रकारच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे तुम्हाला विचारावा असं वाटेल. मॅडम या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आत्ता विचारलेला आहे मला. कारण काय आहे, पशुसंवर्धन विभाग आमचा जो आता आहे तो आमच्या खात्याची पुनर्रचना होणार आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे आहेत, आता आपण बघतो शासकीय भरती तर नाही आहे अजून, पण भरपूर जागा खात्याच्या रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी आपण काय करणार आहे, आता खात्याच्या अशा सूचना आहेत की प्रत्येक गावातून एक आपण म्हणतो ना बचत गटाची महिला जी एकदम ऍक्टिव्ह असते, जी एकदम आपण काळजी घेतो असं म्हणतो. तर जसं आपण माणसांच्या ह्याच्यामध्ये पाहतो की आशा नेमलेल्या आहेत, तसं पशुसखी पशुसंवर्धन विभागात नेमणार आहे. प्रत्येक गावातनं एक पशुसखी नेमणार आहे. तिला आम्ही आमच्या दवाखान्यांमार्फत ट्रेन करणार आहे. मग त्यात शेळीचं लसीकरण असेल, किंवा मोठ्या जनावरांचा थोडा उपचार असेल, म्हणजे लसीकरण म्हणा, किंवा एखादी जखम असेल त्याच्यावर ड्रेसिंग म्हणा, इथून आम्ही सुरुवात करणार आहे. हे आपण भरपूर प्रमाणात आपल्या प्रत्येक गावात नेमायची, म्हणजे जवळ 150 नेमणारच आहेत. अच्छा अच्छा, ही पशुसखी बघा किती छान संकल्पना आहे. आणि त्या निमित्ताने तुमचं कार्यभार थोडासा कमी होईल आय गेस. त्या म्हणजे तुमच्या ज्या काही वर्कलोड जो जास्त आहे तो कमी होणार आहे या पशुसखी मार्फत. आणि ज्यांना इच्छा आहे, ज्यांना प्राण्यांसाठी एक काय म्हणता येईल मातृत्वाची एक फिलिंग आहे, त्यांना सुद्धा कार्य करायला या क्षेत्रात मिळणार आहे. तर नक्कीच छान संकल्पना घेऊन आला आहे गव्हर्नमेंट. त्यांना सुद्धा त्या बाबतीतलं ज्ञान, प्रथम उपचार आपण कसा करावा हे पण त्या पण त्यांच्या गावात ते लोकल असल्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. डॉक्टर मयुरा, आज तुम्ही मायमंचवर आलात आणि इतक्या सुंदर प्रकारे पशुसंवर्धन योजनेविषयी आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली, त्याबद्दल मी मायमंचतर्फे डॉक्टर मानसी तुमचे मनपूर्वक धन्यवाद करते. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद.